जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सेलूद येथे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतातून महसूल विभागाने जबरदस्तीने रस्ता दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संबंधित शेतकऱ्याने दिला आहे। सेलूद येथील अल्पभूधारक शेतकरी संतोष देविदास कल्याणकर हे आपल्या वडिलोपार्जित गट क्रमांक 399 मधील शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। त्यांच्या नात्यातील काही व्यक्तींशी शेतरस्त्याच्या प्रश्नावर गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे। संतोष कल्याणकर यांच्या म्हणण्यानुसार प्रतिवादी शेतकरी ताराबाई दीपक खराटे यांनी महसूल प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या शेतातून सुमारे 8 ते 10 फूट रुंदीचा रस्ता काढून घेतला। संबंधित रस्त्याचा वाद न्यायालयात प्रलंबित असतानाही महसूल प्रशासनाने हस्तक्षेप करून रस्ता दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या निर्णयामुळे आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा करत संबंधित प्रकरणाची तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा संतोष देविदास कल्याणकर यांनी दिला आहे। वच्छलाबाई देविदास कल्याणकर हा आमच्या रस्ता इथं नव्हता, बळजबरीच दबावाखाली पोलीस लोक त्या बाया आणल्या, त्या पोलिसनी दबावाखाली आणल्या जाना आणि तहसीलदार बी येत नाही, ते येऊ स्वार्थ राहते उभे आणि तो रस्ता आहे ना ते चालू बी पाहत नाही, जात बिन ते लोक कोणी जात नाही, त्याला दाखवा ना हे आमच्या वारच दसत्यान आमची पलीकडून त्याला गटाले ना 100 तर माहीत जाते त्याच्या वारातून, त्यात नाही शेते ना, तर त्यानं पाहिल्या होता कसा टाकला काय टाकला, पैसे देऊन करून घेऊन राहिले, ते दबाव खावाले आमच्या मागं कोणी नाही, काहीच नाही। आम्ही मग बापानं दिले मला खायसाठी वावर, चऱ्याच्या इथं मयाच्यावरच आणलं, एकलीवरच अर्धा एकरच वावर मारलं, इथं दबावाखाली आणून राहिले, दबावाखाली दाबू राहिले ते लोक, पोलीस लोक बी तसे, ते लोक बी आम्हाला वरून आलं वरून कारवाई आली, ते पातनी ते आम्हाला कारवाई वरूनच आलं। शाबाबाई भगवान खराटे याचा रस्ता नव्हता, ऐकून यानं बळजबरी कारवाई करून यानं रस्ता आमचा घेतला। आमच्या वावर जसं होतं तसं आम्हाला करून द्या, एकट्याच वावरातून त्यानं रस्ता घेतलेला आहे आमचा रस्ता यानं बरोबर करून द्या, आमच्यावर यानं पैसे भरून करेल काम। 1000 नसताना यानं गाड्या बैला ट्रॅक्टर टाकून यानं पोलीस लोक यानं करले काम। आम्हाला मारायला आले म्हणून रस्ता घेतला आम्ही धावाले माणसं, तुम्ही या तिकडं तुम्हाला दाखवतो, साहेब बी पोलीसवाले म्हणे तुम्हाला गोळतो धरून, आम्हाला ते मॅडम आणि ते सुमाडून सर तिथला राहिले, तुम्हाला मारायला धमकी घ्यामुळं यानं रस्ता घेतला। खराटे दीपक दौलत खराटे यानं। माझं नाव संतोष देवदास कल्याणकर, मी भरपूर दिवसापूर्वी राहतो। माझ्या आईला ही वडिलोपार्जित जमीन भेटलेली होती आणि याच्यामध्ये कुठलाही सातबाऱ्यावर गटात त्याचा गट वेगळा आमचा गट वेगळा कुठं काहीच नाही नसताना देखील हा रस्ता टाकलेला आहे। इथं आम्ही हजर बी नव्हतो तरी टाकला आहे। आम्ही या रस्त्यात अडवण्यासाठी नव्हतो, काहीच नव्हतो। आणि माझं म्हणणं शासनाला की पर्याय रस्ता असल्यावर हा रस्ता देता येतो का? आमची इथं अर्धा एकर जमीन, मी काय पिकवायचं तर मी काय खायचं, माझ्या वडिलांना काय खाऊ घालायचं, हा मला मोठा प्रश्न पडलेला आहे। आता जर सरकारने जर माझं हे मान्य नाही केलं तर सरळ मी कलेक्टर ऑफिसला उपोषणालाच बसणार आहे। माझ्याकडे बकऱ्या आहे, माझे आई वडील आहे, 2 मुलं आहे, तोपर्यंत माझा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी येणारच नाही। आता आम्ही इथं मारल्यापेक्षा आम्ही तिथं मरू, 100% खरं आहे। आणि समोरच्या व्यक्तीला पहिला रस्ता आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, त्याच्या सातबारा सगळं आहे, तरी देखील हा रस्ता पैसे देऊन तहसीलदाराला आणि हा रस्ता टाकून घेतलेला आहे। त्याच्यात माझ्या सातबारावर कुठं काही नाही, कुठं काहीच नाही आहे। हा टोस नकाशा आहे माझ्याकडे, याच्यावर बी कुठं दाखवलेलं काहीच नाही आहे। अजून भरपूर माझ्याकडे सगळं डॉक्युमेंट्स ओके आहे। रस्त्याचा वाद हा ताराबाई दीपक खराटे यांच्या सोबत आहे आणि त्यांना त्यांच्या गटात जाण्याकरता भरपूर मोठा रस्ता आहे, त्याचे काका त्याचे चुलते सगळे त्या रस्त्याने वापरते आणि तो पण त्याच रस्त्याने वापरत होता आतापर्यंत। पण हा बळजबरीचा रस्ता झालेला आहे, पैसे देऊन घेऊन तहसीलदारांनी काम केलेलं आहे, दुसरं काहीच विषय नाही। माझी सरळ मागणी की माझं जसं होतं तसं करून द्यायचं, अन्यथा मी कलेक्टर ऑफिसला डायरेक्ट उपोषणाला बसणार। जोपर्यंत माझा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मी उठणारच नाही। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, जालना।